यांची 88वी पुण्यतिथी आहे आणि पुणेकरांनाच नव्हे तर सर्व मराठी बंधू भगिनींना अभिमानाची गोष्ट आहे की मराठीमधला पहिला ज्ञानकोश ज्यांनी तयार केला, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाला, त्या केतकरांची ही समाधी आहे. केतकरांचा जन्म रायपूरला झाला, पण सगळं बालपण अमरावतीमध्ये गेलं आणि अमरावतीमध्ये शिकत असतानाच त्यांची बुद्धिमत्ता सगळ्यांच्या लक्षात आली होती. एकदा त्यांनी 9वीमध्ये असताना 10वीचा पेपर दिला, त्यांच्या हातात दिला आणि त्यांनी तो सोडवला आणि ते पास झाले. म्हणजे इतकी बुद्धिमत्ता अफाट होती ते. आणि ते कधीही परीक्षेसाठी अभ्यास करायचे नाही. आपल्याला आवडेल तो विषय अभ्यास करायचा. परीक्षेच्यासाठी अभ्यास करणाऱ्यांना ते एक अशी फार सौम्य शिवी द्यायचे की परीक्षा मोजू आला बघा, परीक्षा मोजू आला. आणि साहजिकच या बुद्धिमत्तेमुळे त्यांना मुंबईमध्ये प्रवेश मिळाला. विल्सन महाविद्यालयामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. तिथेही गेल्यावर त्यांनी अभ्यासक्रम काय आहे विचारलं नाही, तर इथल्या वाचनालयात किती पुस्तकं आहेत आणि ती सगळी वाचायची असेल तर काय करावं लागतं अशी चौकशी केली. तर तो ग्रंथपाला आश्चर्यानंच बघायला लागला. तो म्हणला असं कोणी विचारलेलं नाही. तो म्हणले मला जास्तीत सगळं वाचायचं. आणि त्या बुद्धिमत्तेवरच पुढे ते अमेरिकेला गेले. शिष्यवृत्ती तिथल्या विद्यापीठातही गेल्यावर त्यांनी तिथल्याही ग्रंथपालाला हेच विचारलं की मला सगळी पुस्तकं वाचायचं असेल तर काय केलं पाहिजे. पण विशेष म्हणजे त्यांनी सांगितलं की सगळी जास्तीत जास्त पुस्तकं कशी वाचावी याच्यावर आमच्याकडे कोर्स आहे, तो तुम्ही करा. आणि त्यांनी तो 1.5 महिन्याचा कोर्स आधी केला आणि त्याच्यातून जास्तीत जास्त ज्ञान संपादन केलं. त्यावेळेलाच त्यांच्या मनात यायला लागलं की एन्सायक्लोपीडिया वगैरे असे शब्दकोश असतात. ही सगळी भावना त्यांच्या मनात येते. संपूर्ण अभ्यास झाल्यावर साहजिकच तिथं नोकरी मिळणं सहज शक्य होतं. पण हा अभ्यास करतानाच त्यांना इतकी कष्टाची सवय लागली की उद्याचे पैसे जवळ नाहीत, पण आज काहीतरी करायचं, कष्ट करायचे, त्यातनं पैसे मिळवायचे, उद्याचा दिवस वाढवायचा. अशा स्थितीत त्यांनी दिवस काढले आणि शेतामध्ये बटाटे काम केलं. हॉटेलमधलं व्यवस्थापन, लॉजचं तिथलं जे बेड्स घालणं वगैरे ही कामं केली. पडतील ती कामं, कुठल्या दुकानात जाऊन तिथे कामं आहेत ते केली. अशा अतिशय कष्टानं ज्ञान प्राप्त केलं. हा आजच्या विद्यार्थ्यांपुढं आणि आम्हा सगळ्यांच्या पुढं फार मोठा आदर्श आहे की कष्ट करून त्यातनं ज्ञान प्राप्त केलेलं आहे. आणि तिथली नोकरी कुठली न हे करता ते परत येताना तिथे इंग्लंडमध्ये थांबले. त्यावेळेला तिथे कोहन नावाच्या एक त्यांना सहकार्य करायचं, त्यांचे कार्यक्रम आखायचे, असं सगळं करत होतं. त्या कोहनना तर यांच्या ज्ञानाबरोबरच त्यांच्याबद्दल एक आकर्षण निर्माण झालं आणि म्हणजे मी आयुष्यभर तुमच्यासाठी मदत करायला तयार आहे. पण हे आमचं लक्षात फक्त ज्ञान आणि ज्ञान एवढंच होतं. आणि त्यातनं ते पुढे भारतात आल्यावर त्यांच्या मनात आलं. त्यांनी आधी मद्रासकडे गेले, कलकत्त्याला गेले. पण आपण आता ज्ञानकोश तयार करायचा आणि त्याच्यासाठी एखाद्या प्रकाशनासाठी पहिली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन झाली ती या निमित्ताने स्थापन, पहिली प्रायव्हेट लिमिटेड. आणि त्यातनं त्यांनी शेअर भांडवल गोळा करून तो पूर्ण केला. लेखकही मिळायचे नाहीत, ते लेखकांचे वर्ग घेतले, त्यांना तयार केलं आणि असे 23 खंड 4 मोठं विभाग, त्याचे 23 खंड असा हा तयार केला. आज हे बघायचे असतील तर महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये ते उपलब्ध आहे. मराठी ग्रंथोत्तेजक सभा संस्था तिथेही ते उपलब्ध आहे. ग्रंथोत्तेजकमध्ये गेलात तर तुम्हाला अजून एक ग्रंथ असा बघायला मिळतो की त्याच्या आधी जेवढे म्हणून काही ग्रंथ तयार केलेले आहेत त्याची सूची आहे. ती इतकं जड आहे की एका माणसाला उचलता येत नाही, दोघांनी मिळून तो उचलायला लागतो. आणि तो ग्रंथ केतकरांनी त्यांना विनंती केली की मला द्या तुम्ही संदर्भाला, तो त्यांना दिला होता.
आणि तोही त्यांनी त्याचा वापर त्यात केलेला होता. अशा एक एक संस्था आपल्या इथल्या पुण्यातल्या जबरदस्तच आहेत त्याच्या. आणि ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले हैदराबादच्या 37 साली. तर त्यावेळेचं त्यांचं संमेलनाध्यक्षाचं जे भाषण आहे ते त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे निजामाकडे जायचं सेन्सॉरशिपसाठी. निजामाच्या यांनी हा निजामाच्या कार्यवाहीने सांगितलं की हा भाग या संमेलनाध्यक्षांच्या चालणार नाही. त्यांनी काय केलं, जो भाग नको होता तेवढ्यावर कॅन्सल शिक्के मारले आणि ते सगळं वाटलं. त्यामुळे लोकांनी कॅन्सल काय ते फोटो मारलं. ती त्यांची सगळी आणि कादंबऱ्या लिहिल्या, व्याख्यानं त्यांची चालायची. व्याख्यानाला त्यांना कुठली वेळ पुरायची नाही. 2 तास काय 3 तास. यवतमाळला तर एकदा 1.5 तास भाषण झाल्यावर ते म्हणजे मला भूक लागली आहे, भाषण तर माझं अजून व्हायचं आहे, तर थोडं इथं काहीतरी खायचं आणून ठेवा. आणि तेवढा खात त्यांनी पुढचं भाषण केलं. हा विक्षिप्तपणा एकीकडे होता, खिशात भजी ठेवून फिरायचे काय काय, पण कार्य फार मोठं होतं. हे ग्रंथ त्यांनी स्वतः पिशव्या सकाळी 7ला बाहेर पडायचे आणि विक्री 150 रुपयाचा त्या काळातला ग्रंथ हा ज्ञानकोश. त्यांनी तो एका पर्टाला, एका न्हाव्याला आणि एका मुसलमान याला सुद्धा त्यांनी विकून दाखवला. इतकी त्यांची मार्केटिंगचं स्किल होतं. असं एक केतकर. पण मला जास्त स्मरण आज त्यांचं मिलिंद जोशींना सांगू इच्छितो की आपण मराठीला जो अभिजात दर्जा मिळाला याचा पाया जो आहे हा केतकरांनी रचलेला आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. मी का म्हणतो आहे की अभिजात दर्जाला काय 2500 वर्षापूर्वीचा ग्रंथ पाहिजे, तो नाही आहे. मग माननीय पंतप्रधानांनी पाहिलं की 1500वरती मुदत आणायची सूचना केली. त्यामुळे आपण गाथा सप्तशती हा ग्रंथ आपला त्या ह्याच्यात बसणार आहोत. गाथा सप्तशती हा ग्रंथ आहे. हा पैठणच्या इथे या पैठणला तिथे तो तयार झालेला आहे. तो कसा झाला तिथे पैठणच्या इथे सातवाहन राजांनी काय केलं, जे इथं कोण कवी असतील त्यांनी अभिमानानं सांगायला हरकत नाही की आमच्या कवितेमुळं मराठीला अभिजात दर्जा मिळाला. कारण त्या खेड्यापाड्यात ग्रामीण भागात जे लोक गाणी म्हणायचे ती गाणी इतकी चांगली अर्थपूर्ण होती. त्या गाण्यांचं संकलन 700 गाण्यांचं संकलन केलं त्या राजाने सातवाहने. तो गाथा सप्तशती आहे आणि तो त्याच्यामुळं आपल्याला हा मानदंड प्राप्त झालेला आहे. असं एक हे आहे. तर पण केतकरांचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का, त्या सातवाहनच्याही आधी मौर्य बिहारमधला पाटलीपुत्र त्यांनी असा शोध लावला आहे केतकरांनी की पाटलीपुत्र इथलं तारापूर एक वस्ती आहे. ही तारापूर ते गाव जे आहे हे मराठी ब्राह्मणानं वसवलेलं आहे. त्यामुळे तिथं मराठी बोललं जातच होतं. अशा यातनं ते मांडायचे आणि ते सगळेजण हास्यावर नेत होते. पण त्याचा आज उपयोग आहे. या निमित्तानं मी आज अशी विनंती करेन सगळ्यांना की आपण आज घरी गेल्यावर सगळ्यात जुना किती तारखेचा कागद आपल्या घरात आहे एवढं तरी बघा, हे आहे का तो आहे का, आणि एक वंशवेळ वेगाची तयार करा. कुठपर्यंत पोचताय बघा, पंजोबांपर्यंत पोचताय का ठाकोर पंजोबांपर्यंत पोचताय. आणि बहुतेकांना विधीच्या वेळेला गुरुजी विचारतात त्यावेळेला आईच्या आईचं नाव काय म्हटलं तर सांगतात. तेही त्यातल्या वंशवेळमध्ये असा एक तयार करून ती वृत्ती आपल्यात तयार करूया. अशा यानं करू. आज आपण सगळे जमलेलं आहे आणि मी प्रास्ताविक जरा जास्त केलं उत्साह, पण मी माझ्या मिलिंद जोशींना आज विनंती करतो. आज बघा केतकरांचं एवढं महत्त्व आहे की अनेक संस्था इथं सहभागी आहेत. मराठी साहित्य परिषद तर होतेच, कारण त्यांचा तो अधिकार आहे. केतकर गेले त्यावेळेला त्यांच्या इच्छेप्रमाणे शव पुरलं गेलं होतं.
पण ते पानशेतच्या परत वर आलं. वर आल्यावर कुठं न्यायचं? आता कोण आहे केतकरांचं? तर साहित्य परिषदेमध्ये नेऊन ठेवलं. आणि मश्री दीक्षितांची सही केल्यावर ते म्हणले इथं किती दिवस ठेवायचं आहे? मग महापौर म्हटले आता नवी बाग झाली आहे आणि तिथंच राहत होते ते चला म्हणून इथं आणून मग ते पुन्हा स्मारक केलेलं. त्यामुळं साहित्य परिषदेच्या घरात त्यांचा वावर होता असं व्यक्तिमत्व आहे. मी साहित्य परिषदेचे कार्यवा कार्याध्यक्ष प्राध्यापक नितीन जोशी यांना विनंती करतो. त्यांचाही मी अशासाठी अभिनंदन करतो की आता महामंडळाची टर्म ही पुण्यात आलेली आहे. त्यामुळे जरा आणखी उत्साह कार्यक्रम आपले त्याच्यावर त्यांनी आज आपण मराठी ज्ञानकोशाचे निर्माते डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो. महाराष्ट्राला व्रतस्थ ज्ञानोपासकांची जी परंपरा आहे त्या परंपरेचं शिखर म्हणजे डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर आहे. कारण मुळामध्ये ज्ञाननिर्मिती करणं, ज्ञानसंकलन करणं आणि ज्ञानवितरण करणं या 3 महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी या ज्ञानकोशाच्या माध्यमातून केल्या. आणि मगाशी शामरावांनी उल्लेख केला की अतिशय कठीण परिस्थितीमध्ये लहानपणी वडील वारले, आई वारली, एक प्रकारचं पोरकेपण आलं, काकांकडे त्यांची सगळी जडणघडण झाली. तर त्या काळामध्ये त्यांचे खाण्याचे इतके हाल झाले की शीलवतीबाईंनी जे आत्मचरित्र लिहिलं हे मी सांगितलं पाहिजे. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की म्हणजे केतकर भजी खात असत खिशामध्ये ठेवून किंवा चिवडा खात असत. तर लहानपणी खाण्यापिण्याची प्रचंड आबाळ ही त्यांची झालेली होती. ते आपण याच्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळेला त्यांनी ज्ञानकोशाचं काम सुरू केलं तर त्यावेळेला ते लोकमान्य टिळकांना भेटले आणि टिळकांना म्हणाले की मी असा असा प्रकल्प करतो आहे, आपण गणिताविषयी आणि ज्योतिषाविषयी लिहावं. तर टिळकांच्या मनामध्ये संदेह होता. टिळक म्हणाले हे काम पूर्णत्वाला जाईल असं वाटत नाही. तर त्यावेळेला केतकर टिळकांना म्हणाले की तुम्ही योगदान देऊ शकताय की नाही एवढंच सांगा, माझं मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करू नका. तर त्यावेळेस टिळकांचा भारतीय राजकारणातला अधिकार पाहता अशा पद्धतीने सांगणं हे केतकरांचं जे एक धाडस आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि ते मान्य केलं पाहिजे. त्यांनी पब्लिक लिमिटेड कंपनी काढली आणि शेअर्स म्हणजे ज्ञानकोश प्रकाशित केल्यानंतर शेअर होल्डर्स ही जी कल्पना आहे, आज आपण आपला सगळा आनंद हा शेअरवरती अवलंबून आहे. 9 वाजता मार्केट पडलं का उठलं त्याच्यावरती दिवसभराचा आपला मूड अवलंबून असतो. पण त्या काळामध्ये या प्रकारची संकल्पना केतकरांनी राबवली आणि साहित्य परिषदेचा आणि त्यांचा अतिशय जवळचा संबंध असा की पुण्यामध्ये 1906 साली साहित्य परिषदेची स्थापना झाली 4थ्या ग्रंथकार संमेलनामध्ये. की गोवा कानिटकर त्याचे अध्यक्ष होते आणि समारोपामध्ये नचिन केळकर यांनी साहित्य परिषदेच्या स्थापनेची घोषणा केली. काय झालं की ग्रंथकार संमेलनं होत होती पण ती काही कारणामुळे खंडित होत होती. तर मग टिळकांनी असा विचार मांडला की ही खंडित संमेलनं जर सातत्याने व्हायची असतील तर एखादी संस्था निर्माण केली पाहिजे आणि मग साहित्य परिषदेची स्थापना झाली. पण साहित्य परिषदेचं कार्यालय हे काही काळ मुंबईमध्ये होतं विविध ज्ञानविस्तारच्या कार्यालयाने. तर अशा वेळी श्रीधर व्यंकटेश केतकरांनी हैदराबादला जे साहित्य संमेलन झालं त्या संमेलनामध्ये अशी भूमिका मांडली की आता साहित्य परिषद ही घटनाबद्ध होऊन तिचं कार्यालय पुण्यात स्थलांतरित झालं पाहिजे. हा ठराव त्यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये मांडला आणि त्यामुळं साहित्य परिषदेचं कार्यालय पुण्यात आलं. हा टिळक रोडवरती ती वास्तू आपल्याला दिसते. कदाचित हे घडलं नसतं तर मुंबईला सुद्धा साहित्य परिषद राहिली असते. तर त्यामुळे अशा प्रकारच्या ज्ञानकोशांची निर्मिती करणं आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी उपलब्ध होईल असा ठेवा हा डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी निर्माण करून ठेवलेला. मला वाटतं की कुतूहल, ज्ञानलालसा आणि जिज्ञासू वृत्ती या क्षीण होत जाणं हे समाजाच्या बौद्धिक अधोगतीचं लक्षण मानावं लागेल. आज आपल्याला ते सगळीकडे घडताना दिसत आहे. अशा काळामध्ये पायाभूत काम ज्ञानक्षेत्रामध्ये करून ठेवणार आहे डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांचं स्मरण करणं हे आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे समर्थांनी असं म्हटलेलं होतं की घालुनी अकलेचा पवाड व्हावे ब्रह्मांडाहुनी जाड. तर अकलेचा पवाड म्हणजे काय? आपण आजचं युग हे ज्ञानयुग आहे असं म्हणतो, पण त्या ज्ञानयुगाचं सुतोवाच हे डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी ज्ञानकोशाच्या निर्मितीतून केलेलं होतं. तर असा एक पहाडासारखा हिमालयाच्या उंचीचा बुद्धिमान माणूस
आपल्या महाराष्ट्रामध्ये होईल, आपली छाती अभिमानाने फुलून यावी, असंच हे व्यक्तिमत्व होतं. मी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि माझे आज माधुरीताई सहस्त्रबुद्धे इथे आलेले आहेत, त्या माझे नगरसेविका आणि अनेक वर्ष येतात यावरून उल्लेख केला पाहिजे. त्यांनी मनोगत व्यक्त केलं. नमस्कार. आज आपण डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या 88व्या पुण्यतिथीनिमित्त एकत्र जमलेलो आहोत. आणि गुरके सरांचं मी अभिनंदन करते, कारण मी जशी 12 सालपासून येते आता गेली 13 वर्ष, तर ते कायम तिथे असतात आणि बरोबर ठीक वेळेवर सुरू करतात, वेळेवर संपवतात आणि कधीही त्याच्यात खंड पाडत नाही. तर त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन, कारण आपण इथे साहित्यिक कट्टा पण चालवत होतो, त्याचाही उपक्रम त्यांच्या सहकार्याने खूप चांगला चालला. नंतर मग आमचं पद संपल्यामुळे तो कार्यक्रम खंडित झाला. तर डॉक्टर मिलिंद जोशींनी आत्ता आपलं मनोगत व्यक्त केलं. सगळेच इथले मान्यवर आणि आज उपस्थित असलेली मंडळी, मला नेहमी असं वाटायचं की ह्या बागेत इतके लोक फिरायला येतात, इतके लोक व्यायामाला येतात, मुलं येतात, म्हणजे सगळ्यात जास्त काय फुटबॉल असलेली ही बाग आहे आपल्या भागातली. पण किती जणांना माहिती आहे की इथे शेतकऱ्यांचं स्मारक आहे? तर जाता येता ते दिसतं, पण कोणी थांबून इथे ते बघायचा प्रयत्न करत नाही. आणि त्याचं एक कारण मला असं वाटलं होतं की तिथे फोटो नाही, फोटो असला ना की नेहमी त्याच्याकडे लक्ष जातं. तर त्यावेळेला मागच्या पहिल्या टर्ममध्ये माझ्या गुरके सरांनी शेतकऱ्यांवरची केलेली कविता आणि त्यांचा एकमेव मिळालेला फोटो, कारण फोटोही कुठे मिळत नव्हता त्यांचा, तर तो लावून आम्ही इथे सुरुवात केली. आणि दरवेळेला मीराताई म्हणायच्या ते कविता इथे, आणि नंतर आपणही इथे सगळे मिळून म्हणतो. पण अशा रीतीने त्यांचं स्मरण करणं हे मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे. आणि मराठी भाषेला जो आता दर्जा मिळालेला आहे, त्या अभिजात दर्जामुळेही ह्याचं महत्त्व आणखी वाढलेलं आहे. पण अनेकांना ही माहिती नाही आहे की कोण होते केतकर आणि काय त्यांनी योगदान केलेलं आहे. तर त्या दृष्टीने आपण हे जयंती आणि पुण्यतिथीचे कार्यक्रम करतो, हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. केतकर कुटुंबीय त्याच्यात सहभागी होतात दरवेळेला आणि चांगल्या पद्धतीने तेही त्यांच्या फुलाच्या संमेलनाच्या वतीने हे स्मरण करतात आणि सगळ्या कार्यक्रमात सहभागी होतात. म्हणून त्यांचंही मी अभिनंदन करते. आणि आपण सगळे मिळून हा उपक्रम चालू ठेवला पाहिजे असं मला खात्रीशीर वाटतं. कारण त्याशिवाय, कारण आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मी बालरंजन केंद्रात पण 1 वर्षासाठी भाषाविषयक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. तर त्याच्यात पहिला एक वाचनरंग झाला. आता आपण एक शब्द हौसी जो इथे घेतला होता, तोच कार्यक्रम ह्या महिन्यामध्ये पण बालरंजन केंद्रात 29 तारखेला होणार आहे. दर महिन्यात काही ना काही मुलांच्या पालकांच्या आवडीचे विषय घेऊन आम्ही भाषेविषयक एक उपक्रम करणार आहोत. तर हे वर्षभराचं आमचं प्रोजेक्ट आहे. तर अशा सगळ्या चांगल्या कार्यक्रमात आपण सर्वजण सहभागी होतात. व्यायामवेळीचा त्याच्यातला सहभाग मोलाचा असतो, ते रोज इथे येतात, पण या निमित्ताने इथे सहभागी होतात. तर सगळ्यांना मी धन्यवाद देते. आणि जाताना सगळ्यांनी करंजी घेतल्याशिवाय जाऊ नका, काहीतरी सकल दरवेळेला आणते. आता सीझनची आंबा करंजी आणली आहे, तर ती घेतल्याशिवाय मात्र कोणी जाऊ नका, एवढी विनंती करते आणि थांबतो. आज आपण खऱ्या अर्थाने भाग्यवान की मला प्रवेशद्वारावरच ख्यातनाम विधीज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे भेटले. आणि मी त्यांना म्हटलं की असं आहे, आम्ही आलो आहोत. ते म्हणाले हो, मी रोज इथे येतो, पाहतो. आज ते आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. तर एवढं चांगलं सगळ्यांनी सांगितलं. गुरके सरांनी तर इतिहासच उभा केला. पण मी इथे माझे बायकोचे काका डॉक्टर गन्ना जोरवेकर यांच्यामुळे इथे यायचो. आणि तेव्हा मी 2-3 कार्यक्रमामध्ये सहभागी झालो होतो, पण नंतर काही कधी येणं झालं नाही. आज ते सर आहेतच आणि जोशी सर दिसले, ते म्हणाले असा कार्यक्रम जाऊ, कारण खूप वर्षांपूर्वी मी यायचो, आता ते एकदा झालं नाही. आणि मला पण हे ऐकल्यावर तुमचं सगळं असं वाटलं की आपण तो जो शब्दकोश आहे तो बघायला गेलं पाहिजे. तर मी नक्की माझ्या मुलाला घेऊन जाईल. इथं शब्दकोश काय आहे त्यांनी बघितलं पाहिजे आणि आपल्याला पण कळलं पाहिजे की एवढं मोठं काम जे उभं राहिलेलं त्यातले शब्द आणि पानं आपल्या हाताकडून गेले पाहिजे, ते शब्द डोळ्यांमध्ये साठवले गेले पाहिजे असं मला वाटतं. मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आणि असं कार्यक्रम होणं खूप आवश्यक आहे, कारण मोठ्या प्रमाणात ते झालं पाहिजे.
आणि गुरके सर तुम्ही जे बोलले ते पण कदाचित लिखित स्वरूपात राहिलं तर आमच्या पिढीला सुद्धा तुमच्या ते माहिती. शिरीष चिटणीस हे सातारला फार मोठं कार्य त्यांचं आहे आणि त्यांनी आता सातारा आणि पुणे यांचं सेतू बांधण्याचं काम केलेलं आहे. सातारला त्यांचे पतपेढी आहे, त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे फार मोठी शैक्षणिक संस्था आहे सगळी. तिथेही व्याख्यानाला मी जाऊन आलो, मला सगळं माहिती आहे. मी सातारचा आहे, त्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल फार अभिमान आहे, कौतुक आहे. आणि ते आज साहित्य परिषदेमधले पदाधिकारी म्हणून हे सांस्कृतिक कार्यक्रम सगळे आयोजन करत असतात. त्यांनी आभार प्रदर्शन करावं. आभार मानणार आहे का? त्याच्या आधी फक्त एक आपण म्हणतो ते म्हणूया, मग आधी बोलतो. बरं बोला आणि मग आता आज जे सातपुतेही सांगितलं आलेले आहेत नगरसेवक, हां त्यांचंही त्यामुळे ते आपलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवा जोशी आलेले आहेत उत्कर्षचे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केतकर यांनी जरी ज्ञानकोश निर्माण केला तर त्यांचं स्वातंत्र्य लढ्याकडे फार महत्त्वाचं लक्ष आहे. त्यांनी 1926 साली असलेली पुस्तक लिहिलं की स्वातंत्र्य कसं मिळेल आणि काय काय सुधारणा केल्या पाहिजे आणि आम्ही करू शकतो. आणि त्यांची अशी इच्छा होती की हे सगळं काम झाल्यानंतर मला पूर्णपणे स्वातंत्र्य लढ्यामध्ये झोकून द्यायचं आहे. त्यांना एक फॉर्म्युला त्यांनी तयार केला, ते पुस्तक वाचण्यासारखं आहे. हे सगळ्यांनी मुद्दाम वाचलं पाहिजे एवढ्यासाठी की न्याय प्रक्रियेमध्ये काय सुधारणा पाहिजेत किंवा इंग्रज जे म्हणतात ते त्याच्यापेक्षा आम्ही चांगलं करू, काही काळजी करायचं कारण नाही. आणि विशेषतः अहिंसेच्या तत्त्वाने कसं स्वातंत्र्यामध्ये मिळेल हे त्यांनी मांडलेलं पुस्तक मला वाटतं आणखी महत्त्वाचं आहे. जसं लोकमान्य टिळकांचा उल्लेख मिलिंद जोशींनी केला तसं त्यांना असं वाटत होतं पहिलं ज्ञानकोश महत्त्वाचा आहे, स्वातंत्र्य लढ्यात कुणी भाग घेईल. मला तर असं वाटतं की समजा ज्ञानकोश निर्माण करण्याच्या ऐवजी त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला असता तर एका नेहरूंसारखं, सरदार वल्लभभाई पटेलांसारखं असं व्यक्तिमत्व त्यांचं लोकांच्या आणखी उभं राहिलं असतं. पण ह्याला त्यांनी महत्त्व दिलं आणि हे टिकणारं काम आपल्यासाठी महत्त्वाचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. ही महत्त्वाची बाब आहे. आत्ता गुरके सरांनी सांगितलं ते खरं आहे की महामंडळ आता येते 3 वर्षासाठी आणि मिलिंद जोशी यांचं वाचन, त्यांचं व्यासंग एवढा मोठा आहे की आणखीन काही वेगळं करण्याचा त्यांच्या माध्यमातून नक्की प्रयत्न होईल. केतकर कुटुंबे दरवेळेला येतात, ती पण बाब महत्त्वाची आहे आणि आपल्याला हे त्यांचं कार्य आणखीन कसं पोचवता येईल असा आपण प्रयत्न करेल. एवढंच मी या प्रसंगी धन्यवाद. मी एक एक ओळ सांग